15,23,000 तर बारीक बारीक उरलेली बिलां आता केन्ना 19 20 पर्यंत चल्ला मरे ते कॅटल फीड परचेज फ्रॉम द महाराष्ट्र गव्हर्मेंट अंडरटेकिंग सोसायटी हे जे आहा पळय कॉर्पोरेशन त्यांच्या कडल्यान कॅटल फीड परचेज करता आमी डायरेक्टली त्याच्या खातीर कॅटल फीड महाराष्ट्रा एक हें आहा तेंची कॉपरेटीव सोसायटी फॉर टायम हेच सद्या हेच्या खातीर अप्रुवल दिला तुमी अप्रुवल दिला आमी परचेज करपाक एनिमल हजबंड्री डिपार्टमेंट आमी भायल्यानूच घेता न्ही कॅटल फीड गोंयान खंयसर आहा गोंयांतली आमी रॉ मटेरियल हाडून गोंयान हें करतालो पळय न्ही युनीट आमचो बंद पडला इट इज अ 24 पोस्ट फॉर द वेटरनरी एसिस्टंट ऑन द कॉन्ट्रॅक्ट बेसीस वेटरनरी एसिस्टंट आमचे कमी आशिल्ले त्या कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर घेवपाक तांकां परमिशन दिलां It is an employment exchange compulsory notification of vacancies in Goa Amendment Bill 2025. आमी प्रत्येक प्रायवेट सेक्टरांतल्यान गोंयांत एडवर्टायजमेंट कंपल्सरी करपाकूच जाय तांची फायन जी आसा फर्स्ट ऑफेन्स जाल्यार 5,000 सेकंड ऑफेन्स जाल्यार 10,000 थर्ड ऑफेन्स जाल्यार 15,000 आनी तेजे मॅक्झिमम एम्प्लॉईज आहा पळय न्ही म्हणजे 400 वयर ताका फर्स्ट ऑफेन्साक 20,000 मागीर 25,000 आनी तेज्या उपरांत 30,000 तेंच्यांनी एडवर्टायजमेंट गोंयांत कंपल्सरी करपाक जाय केलें ना आमच्या लक्षान आयलें जाल्यार तेंचेर फायन केले वयतले ह्या पद्दतीन फायन तो चार्ज तुमकां दिता मरे तेजे दिता चार्ज हेजे दिता पब्लीश धाकटो युनीट सुद्दां आहा 1 ते 50 जे एम्प्लॉई आशिल्ले जाल्यार ती 5,000 10,000 15,000 ताज्या उपरांत जर 51 ते 100 आसले 10,000 15,000 20,000 फ्रॉम 101 टू 400 आसले जाल्यार 15,000 20,000 25,000 400 वयर जर आसत जाल्यार ती 20,000 25,000 30,000 असो पर्मनंट एम्प्लॉई ते भरता तेन्ना इवन दो कॉन्ट्रॅक्ट बेसीसचेर जेन्ना जेन्ना ते एम्प्लॉयमेंट घेता तेन्ना तेन्ना तेंच्यांनी गोंयांत एडवर्टायजमेंट करप कंपल्सरी गोंयांत एडवर्टायजमेंट जर तेंच्यांनी केलो ना भायर खंयसरी केलो जाल्यार तेंचेरी फायन पडटली पोस्ट फॅक्टो अप्रुवल फॉर द एक्सपेंडिचर सँक्शन ऑफ द एक्सपोजिशन वर्क 2024 एक्सपोजिशनाक केल्ल्या कामांक पोस्ट फॅक्टो अप्रुवल दिला एक्सपेंडिचर सँक्शन ताका टोटल amount it is something 5 crore something altogether sople ex post facto approval for the appointment of the agency for Goa Tourism Development Corporation for the Yuva Tourism Club program केल्लो तेंच्यांनी युवा टुरिजम म्हणून ताका ex post facto approval दिला The Department of for the development, operation and maintenance of the convention center to the 5-star hotel at the Ruadi Orem Creek, हांगासर पणजे ते आमी जे अर्दवट आसा ते कंप्लिटली दिला करपाक along with the tourism departmentaच्या वतीन on the lease basis. It is an ex post facto actual expenditure section for the Bima Saki program. Planning and statistics data. School day program for the school. आमी नंदादीप बिल्डिंग आहा पळय म्हापसा अर्बनाची ती गव्हर्मेंट घेता बाय पेईंग ऑफ 25 crores of rupees टू दॅम फॉर म्हापसा अर्बन म्हापसाचे 25 कोटी हां लोकांचे पयशे मेळपाक जाय म्हणूनच आमी घेता थोडीशी कॉस्ट तेजी चड आसा बट तरी सुद्दां घेता इतक्याच खातीर हय हय कितली जाताली ती थोडेशें तेंच्या आनी आमच्या मदीं थोडो डिफरन्स आशिल्लो बट तेंच्यांनी 25 कोटी कोट घेवचो म्हटलेलो आमी 25 कोटी घेवपाचें डिसिजन घेतलां जेणे करून गोंयकारांचे पयशे भितर अडकले ते मेळचे म्हणून हें डिसिजन करून ती बिल्डींग गव्हर्मेंट घेता आनी गव्हर्मेंट वील कन्स्ट्रक्ट थंय नवीन हे फाल्यां सकाळीं बांदता तितक्यान जातलें अशें ना लोकांचे आनीकूय पयशे आहा ते बट निदान तुमी कॉम्प्लेक्स बांदतले ते हय हय बाकीचे कडेन एसेट्स आहा तेंचे अजून दोनूच तेंचे ब्रांची विकपाचे उरले अवीच फॉलोअप करी जा तेंचे
गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल एट द सद्गुरू फाउंडेशन बाय तपोभूमी तांकां आमी आमचे फायनान्शियल मदत आर्ट एंड कल्चरच्यान दिता 1.5 crore रुपीज 1.5 कोटी रुपयाची. गोवा स्पिरिच्युअल फेस्टिवल ऑर्गनायज करता ताच्या खातीर स्पेशल ग्रँट तांकां दिता. तांच्यांनी डायरेक्टली लोकल न्यूज पेपराचेर एडवर्टायजमेंट करप. एम्प्लॉयमेंटाक तेंच्यांनी कळपूच बट डायरेक्टली तेंच्यांनी न्यूज पेपराचेर. प्रायव्हेट सेक्टर आसा ते कोण तरी कामगार पुरवपी एक कॉन्ट्रॅक्टर नेमता आनी तो खंयच्या तरी भायल्यान हाडटा ते कप कशे करतले. ताजेर आमी आतां आमचो लेबर इन्स्पेक्टर हे कंटिन्युअसली मॉनिटर करीत आसा. ताजेर आमी सिस्टम करतात जेणे करून जास्तीत जास्त एम्प्लॉयमेंट ही गोंयची जावची म्हणून. अकॅडमिक इयराक स्कुलां सुरू जाता तेच्यानी पुन्हा फीज मागपाक स्टार्ट केलेले पेरंट्सा कडेन. तेच्या खातीर कितें गव्हर्मेंट इनिशिएटीव घेतले? सरकाराच्या लक्षांत कोणीच अजून हाडून दिवंक ना. रायटिंगान कोणी तरी गव्हर्मेंटाक दिवचें. तूं फक्त म्हाका सांगलां आतां. सरकाराच्या लक्षांत जेन्ना हाडून दितले तेन्ना गव्हर्मेंट विल एक्ट. हांवें काल स्टेटमेंट केलो. काल स्टेटमेंट हांवें केलो ऑलरेडी. तूं कितें म्हणटालो सांग. न्यू बिल्डिंगे खातीर न्यू सायडीक आहा ती बिल्डींग अर्दवर स्थितीत उरल्या म्हणून ती. इट इज ऑलरेडी ऑप्शन. आत्ता म्हजे कडेन डिटेल्स ना ताजे. ऑलरेडी ऑप्शन. या इट इज अप्रूव्ड. तेजें कितें जाल्लो थोडोसो ताका एमावंट आमी वयल्यान फायनान्स डिपार्टमेंटान एडिशनल 5% शूड बी इनक्रीज बाय द एवरी इयर. एवरी इयर तांच्यांनी केल्लो ताजेर आनीक 5% आमी इनक्रीज करचो म्हणून फायनान्स डिपार्टमेंटान हेज रिकमेंडेड. इन्क्वायरी सुरू आहा. परवरीचो खापेश्वराचो प्रश्न जालो म्हणजे सॉल्व जालो काय म्हणटा की विधिवत स्थापना करपाची आशिल्ली. देव खापरेश्वराच्या वतीन म्हाजी श्रद्धा म्हाजी भावना आसा. ओके ताचे पयलीं आमी तेंच्या कडेन प्रपोजल कंटिन्युअसली आमचे डिपार्टमेंट उलयताले. जो कोण तेणी ऑलरेडी कन्सेंट टर्म सायन करून दिल्ले तांकां पयलीं सांगलेलें देवूळ आमी पयलीं बांदता तुमी खंय तें दाखयात. तांच्यांनी लास्ट पर्यंत देवूळ खंय बांदपाचें आमकां दाखोवंकूच ना. आनी त्या खातीर काम ऑब्स्ट्रक्ट जावपाक जायना म्हणून देवाची मुर्ती काडून आमी कंटेनरान सेपरेटली दवरल्या. तिची डेली पुजा अर्चा करता. आतां देव खापरेश्वराची थंयसली दुसरी कमिटी कदाचित म्हणजे जेणी कन्सेंट दिल्लो तो येवंक ना म्हणून आमी बाकी आमदारान थंयसल्या बाकीच्या लोकां कडेन उलयलो. बाकीच्या लोकां कडेन उलयल्या उपरांत थंयसले सगळे लोक एकत्र जाले. एकत्र जावन म्हाजे कडेन जे देव खापरेश्वराक मानपी परिसरांत ते रावपी काल म्हाजे कडेन आयले. तांच्यांनी डिमांड सांगलां की आमी एक 2-3 जागे सजेस्ट करता. आमी स्वता वचून देवा कडेन प्रसाद बिसाद घेता आनी खंयच्या जाग्यार देवाक स्थापन करपाचें तें आमी सांगता. सो तेंच्यांनी जे दिसा सांगताले 2 दिसाच्या भितर तिसरे दिसा थंयसर देवूळ बांदपाक सुरवात जातलें. जशें देवूळ खापरेश्वराचें हांगासर आसलें त्याच पद्दतीचें तशेंच देवूळ तेज्या पेक्षा बरें मातशें तें देवूळ आमी बांदून ऑलरेडी दितलें. वडाचें झाड मात थंयसर नवीन लायतले कारण एकदां वडाचें झाड काडलां तें परत काडप योग्य न्ही म्हणून थंयसर एक दुसरें बरें 2 वर्साचें वडाचें झाड लावन तितकीच श्रद्धा भावना देव खापरेश्वराच्या बद्दल सगळ्यांची आसची म्हाजी आसची. आनी देवळाचें एकदां देवूळ जालें काय तुमकांय सगळ्या जाणांक देवळाक पांयां पडपाक सगळे जाण मेळोन या आमी. देव बरें करूं. तें काम जें आसा पळय न्ही रे आमी कन्सेंट जो कोणी दिला जो कोण पुजा करता तांकां आमी कंटिन्युअसली सांगत आसले तुमी हें सगळें करा आनी आमकां सांगा म्हणून. आतां तें करपाक जाय कोणी जो कोण रेगुलर थंयसर करता आतां हें कंटिन्युअसली तेज्या वांगडा उलयता फाटलें वर्सभर जालें. तेंचो कन्सेंट टायम दोनूय एका आशिल्लो की आमी शिफ्ट करता म्हणून अशें जाता. आनी आमी बांदून दिवपाक तयार आयजूच न्ही पयलींय सांगलेलें. ओके देव बरें करूं. आतां इतको वेळ उलयला तें कितें सगळें उलोवन परत म्हणटा हांव उलयना म्हणटा तो.